नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशी 5 जुलैला की 6 जुलैला आपण साजरी करणार आहोत आणि या एकादशीचे व्रत नेमके कसे करायचे आहे, त्याची सुरुवात कशी करायची आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पारण वेळ काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते। असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती सुद्धा होते। हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत वैकल्यांनाही पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे। एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते, त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते। अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात, परंतु या 24 एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते। असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती सुद्धा होते। आषाढ एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते। हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी 5 जुलै शनिवार रोजी संध्याकाळी 6:28 सुरू होणार असून 6 जुलै रविवार रोजी रात्री 9 पासून 9:14 पर्यंत असेल। उद्य तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत 6 जुलै रोजी केले जाईल। त्याचप्रमाणे बघा, आषाढी एकादशी व्रताचे पारण करण्याची वेळ नेमकी काय आहे ते आपण पाहूया। आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण 7 जुलै सोमवार रोजी केले जाईल। पंचांगानुसार सकाळी 5:29 ते सकाळी 8:16 ही वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील। त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हणतात ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। असे म्हटले जाते, या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात। या एकादशीपासून श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला जागे होतात असे म्हटले जाते। श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील 4 महिन्यांना चातुर्मास म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण एकादशी कोणती करायची, 5 जुलै की 6 जुलै, त्याचा शुभ मुहूर्त कोणता, पारण वेळ कोणती आणि या एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हटले जाते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल।